स्वयं पुनर्विकास हा एक कन्सेप्ट घेऊन जो आहे तो आमदार प्रवीण दरेकर यांची एक समिती 3 महिने आधी तयार करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर 350 ते 400 पानांचा अहवाल जो आहे तो केलेला आहे। ही सगळी अहवालाचीच पुस्तिका आहे जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते आणि हा संपूर्ण अहवाल आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जो आहे तो सुपूर्द करण्यात आलेला। खरं तर मुंबईत स्वयंपूर्ण विकास ही संकल्पना होऊ शकते का, या सगळ्या मुद्द्यांवर आपण थेट आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत बोलूया। सर, खरं तर 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता आणि तुम्हाला या संपूर्ण समितीला हा अभ्यास करण्यास सांगितला होता। आता काय निकष आलेले आहेत? मी आज खूप आनंदी आहे, कारण या विषयाला मी चालना दिली, मूर्त स्वरूपापर्यंत आणलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी यातली व्यापकता, यातली गरज, सर्वसामान्यांना कसा लाभ होईल हे लक्षात घेऊन माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि मला आनंद वाटतो की राज्यभर फिरून विविध लोकांशी बोलून मी जो सर्वस्पर्शी सर्वकषाचा जो अहवाल तयार केला तो मुख्यमंत्र्यांनी जशाच्या तसा स्वीकारला। त्यांनी संबंधित डिपार्टमेंटला यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। नागपूरच्या अधिवेशनापूर्वी काय उपाययोजना केल्या आहेत हे टाईम फ्रेम करा अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी दिलाय आणि माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आहे, कारण मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाचं गरीब मोठं घर असावं हे स्वप्न असतं आणि मग छोट्या घराची बिल्डर मोठी जागा बनवतो, तो कमावतो, परंतु सर्वसामान्य माणसाला काही मिळत नाही। मग आता बिल्डर जो नफा कमावणार तो नफा सभासद आपल्यावर शेअरिंग करणार, त्यांना मोठी जागा मिळणार, कॉर्पस मिळणार आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आणि टाईम बाउंड स्वयं पुनर्विकासामध्ये 3 वर्षात इमारत उभी करावी असं आहे। त्यामुळे खाजगी बिल्डर कोण 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, अगदी 50-50 वर्ष इमारती राहिलेत, भाडी थकतायत, इथे पैसे उपलब्ध आहेत, सरकार पाठीशी आहे, स्वयं पुनर्विकास गतीनं त्या ठिकाणी। खरं तर हाच मुद्दा आहे की ज्या वेळेस कुठल्याही झोपडपट्टीत स्लममध्ये पुनर्विकासाचा मुद्दा येतो की तिथली स्थानिक जनता घाबरून जाते, कारण की अनेक वेळा 10-10 वर्ष 15-15 वर्ष हे सगळं प्रकरण अटकलेलं असतं। 6-7 वर्षानंतर बिल्डरकडचे पैसे संपतात, त्यामुळे भाडी मिळत नाही। जर तुम्ही स्वयंपूर्ण विकास ही संपूर्ण संकल्पना पुढे आणली तर ती एवढी मोठी इकॉनॉमी, तेवढं मोठं अर्थकारण कसं उभं करायचं, आणि दुसरं म्हणजे तिथली जर जागा गेली मग त्या रहिवाशांना मग त्यांचं जे भाडं मिळायचं बिल्डरकडून त्याची नियोजन समिती कशी असणार आहे? या सगळ्याच प्रश्नांचा, अडचणींचं उत्तर म्हणजे स्वयं पुनर्विकास। भाड्याची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही करतो, पैसे त्यांना देतो, बिल्डर पण कुठून तरी कर्जाने मोठ्या टक्क्यांनी त्या ठिकाणी पैसे घेतो, त्यामुळे पैशाची व्यवस्था आहे, काहीच अडचण नाही। इन्सेंटिव्ज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, प्रीमियममध्ये सूट, GSTमध्ये सूट, स्टॅम्प ड्युटी सूट, प्रीमियमला टप्पे, अनेक प्रकारच्या सवलती आहेत, सरकार पाठीशी आहे, त्याच्यामुळे अडचण हा विषयच नाही आहे। ब्युरोक्रॅट्सची पण मानसिकता बदलते की या सर्वसामान्यांच्या हिताचं आहे, तेही कोऑपरेट करत आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं सरकारने मी दिलेल्या शिफारसी स्वीकारल्यात, त्या लागू झाल्या तर हाऊसिंग सेक्टरमध्ये एक क्रांती होईल आणि सर्वसामान्य माणूस मुंबईतनं जो बाहेर जातोय तो मुंबई ठाण्यात आपल्याच मातीत आपल्या शहरात राहील। किती वेळात हे सगळं ॲक्सेप्ट केलं जाईल आणि तुम्हाला वाटतंय त्याच्यामुळं मुंबईतल्या माणसाला मुंबईत घर पुन्हा एकदा, कारण की अनेकांना मुंबईत घरं घेण्याची स्वप्न असतात पण ती अनेक कारणांनी रखडली जातात, किंवा मग झोपडपट्टीतून इमारतीत जायची स्वप्न असतात पण तीही रखडली, किती वेळात हे सुरू होईल? सर्वसामान्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर होतो, परंतु या ठिकाणी आपण बघाल की आता आपण पागडीच्या सिस्टीम, सेस, नॉनसेस या सगळ्या इमारतींसाठी काय करावं हे सुचवलंय। त्याच्यामुळे मला वाटतं की आता अडचणी ह्या येणारच नाहीत, फक्त विश्वासानं त्या ठिकाणी पुढं आलं पाहिजे आणि मला वाटतं त्या निमित्तानं सर्वसामान्य माणसाला आज मोठं घर मिळेल, शाश्वत घर मिळेल, उत्तम दर्जा, कारण शेवटी तुम्ही ठरवता डिझाईन काय असावं, बिल्डिंग कशी असावी, माल कुठला वापरावा, पेमेंट कधी करावं। बिल्डरच्या बाहेर जाऊन लाचारासारखं बसावं लागत नाही। तर आत्मनिर्भर हाऊसिंग, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं करून सोसायटी डेव्हलप करते, त्याचा जास्तीचा फायदा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला होणार आहे। आमच्याशी बोलण्यासाठी होते आमदार प्रवीण दरेकर आणि त्यांच्या समितीचा अहवाल जो आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईत किंवा मुंबई ठाण्यात एक नवी संकल्पना येणार आहे, ती म्हणजे स्वयंपूर्ण विकास पुनर्वसन, त्या म्हणजेच
ज्याच्यात तिथले स्थानिक लोक जे ते त्यांच्याकडूनच सरकारसोबत एकत्र येऊन जे ते स्वतःच्या इमारती स्वतः डेव्हलप करू शकतात. त्यामुळे आता हा अहवाल गेलेला आहे, त्याच्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.